कल्पना करा, समुद्राच्या मध्यभागी एक प्रचंड मोठं कार्गो जहाज शांतपणे आपल्या गंतव्याकडे निघालेला आहे. रात्रीची वेळ, आजूबाजूला काळोख आणि अचानक क्षितिजावर काही वेगवान बोटी दिसू लागतात. काही क्षणात त्या बोटी त्या जहाजाला चारही बाजूनी घेरतात. वायरलेसवर एक कडक आवाज घुमतो, तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी नाही, लगेच थांबा. जहाजावरील प्रत्येक जण घाबरलेला, कारण हे साधं थांबवणं नाही, हे आहे इराणच्या नौदलाचं ऑपरेशन. आणि हे जहाज कुठे जात होतं माहीत आहे का? ते जात होतं पाकिस्तानकडे. पण इथेच कथा संपत नाही, कारण त्याच वेळी त्या समुद्रातून भारतची जहाजं मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय आरामात पुढे जात होती. एकाच समुद्रात दोन वेगळे नियम. आणि यामागचं कारण समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की ही फक्त एक बातमी नाही, ही आहे जागतिक राजकारणाचा, शक्तीचा आणि रणनीतीचा खूप मोठा खेळ. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 2026 मध्ये मध्य पूर्वेतील परिस्थिती आधीच तणावपूर्ण होती. एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल. हवाई हल्ले, क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण आणि सतत वाढत जाणारा संघर्ष. या सगळ्यामुळे इराणने एक असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी युद्ध केवळ जमिनीवर किंवा आकाशात न खेळता ते समुद्रावर नेण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयाचा केंद्रबिंदू ठरली एक अतिशय महत्त्वाची जागा, होर्मुझ समुद्रध्वनी. ही समुद्रध्वनी इतकी महत्त्वाची आहे की जागतिक जवळपास 20% तेल वाहतूक याच मार्गाने होते. म्हणजे जो या मार्गावर नियंत्रण ठेवतो तो जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकू शकतो. आणि इराणने नेमकं हेच केलं. त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या परवानगीशिवाय या मार्गातून कोणतेही जहाज जाऊ शकत नाही. 23 मार्च 2026 ची रात्र. एक व्यापारी जहाज शारजाहकडून कराचीकडे निघालेलं. सगळं सुरळीत सुरू असताना ते जहाज होर्मुझ समुद्रध्वनीजवळ पोहोचलं आणि अचानक इराणच्या नौदलांच्या बोटी त्याला घेरतात. आदेश दिला जातो की हे लगेच थांबा आणि पुढे जाऊ नका. त्या जहाजाकडे आवश्यक परवानगी नसल्यामुळे त्याला पुढे जाऊ दिलं जात नाही. शेवटी ते जहाज मागे वळायला भाग पाडलं जातं. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडते, कारण हा केवळ एक जहाज थांबवण्याचा मुद्दा नव्हता, तर त्यांच्या ऊर्जा पुरवठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणारा निर्णय होता. पण याच वेळी एक वेगळीच गोष्ट घडत होती. त्याच मार्गाने भारताची LPG टँकर्स हजारो टन गॅस घेऊन अगदी सुरळीतपणे पुढे जात होती. ना कुठली अडवणूक, ना कुठली चौकशी, जणू काही त्यांना विशेष परवानगी दिली गेली होती. आणि इथे सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, इराण पाकिस्तानला थांबवते आणि भारताला मोकळा मार्ग का देते? यामागचं कारण फक्त एक नाही तर अनेक स्तरांवर पसरलेलं आहे. भारत आणि इराण यांच्यातील व्यापार, ऊर्जा सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताने या युद्धात कोणत्याही एका बाजूची उघड साथ न देणं. भारताने आपली भूमिका संतुलित ठेवली आहे आणि याचाच फायदा त्याला मिळताना दिसतो. या घटनेचा पाकिस्तानवर मोठा परिणाम झाला. त्यांना ऊर्जा आयातीचा मोठा भाग या मार्गावर अवलंबून असल्यामुळे इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती वाढली. पेट्रोलचे दर वाढण्याची शक्यता, उद्योगांवर परिणाम आणि सर्वसामान्य जनतेवर आर्थिक ताण, या सगळ्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली. लोक सरकारला प्रश्न विचारू लागले की भारताला परवानगी दिली जाते आणि आपल्याला का नाही? हा केवळ आर्थिक नाही तर राजकीय दबावही बनू लागला. दरम्यान समुद्रातील परिस्थिती अधिकच गंभीर बनत गेली. काही जहाजांवर ड्रोन हल्ल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. विमा कंपन्यांनी या भागात जहाजांचा कव्हर देणं टाळायला सुरुवात केली. अनेक जहाज समुद्रातच थांबली, कारण पुढे जाणे म्हणजे धोका आणि मागे वळण म्हणजे तोटा. संपूर्ण समुद्र एक प्रकारे युद्धभूमीत बदलला आणि याचा परिणाम फक्त मध्य पूर्वेतच नाही तर जगभर जाणवू लागला. तेलाचे दर वाढू लागले, शिपिंग खर्च वाढला आणि जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होऊ लागला. कारण होर्मुझ समुद्रध्वनी हा केवळ समुद्री मार्ग नाही, तो जागतिक अर्थव्यवस्थेचा मुख्य धागा आहे. आणि तो धागा जर ताणला गेला तर त्याचे परिणाम प्रत्येक देशाला भोगावे लागतात. भारतालाही याचा अप्रत्यक्ष परिणाम जाणवू शकतो. पण सध्या तरी त्याला मिळालेली मुभा त्याच्या रणनीतीचा एक मोठा फायदा ठरत आहे. या सगळ्या घटनेतून एक मोठं सत्य समोर येतं की आजच्या जगात फक्त लष्करी ताकद नाही तर संबंध, कूटनीती आणि रणनीती हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कोणत्या देशाशी कसे संबंध ठेवायचे, कोणत्या वेळी कोणती भूमिका घ्यायची आणि कोणत्या परिस्थितीत संतुलन कसं राखायचं, यावर देशाचं भविष्य अवलंबून असतं. इराणने या घटनेतून एक स्पष्ट संदेश दिला आहे की ज्यांच्यासोबत ज्यांचे संबंध चांगले आहेत त्यांच्यासाठी मार्ग खुला राहील आणि ज्यांच्यासोबत तणाव आहे त्यांच्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. आज पाकिस्तानचं जहाज थांबवलं गेलं, उद्या कोणाचं थांबेल हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की जगात घडणाऱ्या या मोठ्या घटनांचा परिणाम प्रत्येक देशावर आणि प्रत्येक नागरिकावर होतो. आणि म्हणूनच अशा घटनांकडे फक्त बातमी म्हणून न पाहता त्यामागची रणनीती, राजकारण आणि परिणाम समजून घेणं गरजेचं आहे. कारण कधी कधी समुद्रात घेतलेला एक निर्णय संपूर्ण जगाला हलवून टाकू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.